students. In the previous video we have studied the intragenic interactions. In that we have studied incomplete dominance and codominance. Now we have to study in today's topic, that is the multiple alleles and the pleiotropy. Okay, now this multiple alleles, it is also a intragenic interaction occur between the alleles of the same gene. इंट्राजेनिक इंटरॅक्शन म्हणजे काय की इंटरॅक्शन होते सेम जीन मधले जे अलील्स असतात त्यांच्यामध्ये जी इंटरॅक्शन होते त्यालाच काय म्हणतो आपण इंट्राजेनिक इंटरॅक्शन म्हणतो. ओके, तर त्याच्यातलंच आपल्याला थर्ड जे पाहायचं आहे, पहिले दोन पाहिलेले आहेत आपण, दॅट इज द इनकम्प्लीट डॉमिनन्स अँड कोडॉमिनन्स. ओके, तर नेक्स्ट जे पाहायचं आहे आपल्याला दॅट इज द मल्टिपल अलील्स. ओके, आता मल्टिपल अलील्स कोणाला म्हटलं जातं, ज्यावेळेस काय असतं की मोर दॅन 2 alleles ऑफ अ जीन ऑक्युपाइंग द सेम लोकस ऑन अ क्रोमोझोम और इट्स होमोलॉग, इट इज कॉल्ड ॲज अ मल्टिपल अलील्स. आता आपण इनकम्प्लीट आणि कोडॉमिनन्स मध्ये पाहिलं की तिथे 2 अलील्स होते, पण मल्टिपल अलील्स मध्ये काय दिसतं आपल्याला की 2 पेक्षा जास्त अलील्स आहेत जे जीनवर ऑक्युपाइंग करत आहेत ऑन द सेम लोकस, म्हणजे सेम क्रोमोझोमच्या सेम पोझिशनवर मोर दॅन 2 अलील्स जेव्हा असतील त्याला काय म्हणू आपण मल्टिपल अलील्स म्हणू. आलं का लक्षात? म्हणजे काय की तो एकच जीन आहे पण त्याचे अलील्स किती आहेत, मोर दॅन 2 आहेत. ओके, म्हणजे एकाच जीनचे मोर दॅन 2 अलील्स ज्यावेळेस असतात त्या सेम पोझिशनवर क्रोमोझोमच्या, त्यालाच काय म्हटलं जातं मल्टिपल अलील्स म्हटलं जातं. ओके, तर हे जे मल्टिपल अलील्स आहेत हे काय आहेत, इट इज द टाइप ऑफ जीन इंटरॅक्शन आहे. ही काय आहे, टाइप ऑफ जीन इंटरॅक्शन ऑफ द इंट्राजेनिक जीन. ओके, तर इथे काय दिसते आपल्याला की मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स. ओके, मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स आपल्याला म्हणजेच काय मोर दॅन 2 अलील्स आपल्याला पाहायला मिळतात ऑफ अ जीन इन अ पॉप्युलेशन ऑक्युपाइंग, म्हणजे पॉप्युलेशनमध्ये आपल्याला काय दिसतात की मोर दॅन 2 अलील्स म्हणजे अल्टरनेटिव्ह फॉर्म अलील्सचे पाहायला मिळतात पॉप्युलेशनमध्ये, जे काय करत आहे सेम पोझिशन किंवा लोकस करत आहे क्रोमोझोमवर किंवा त्याच्या होमोलॉगस क्रोमोझोमवर, त्यालाच काय म्हटलं जातं मल्टिपल अलील्स म्हटलं जातं. ओके, तर हे मल्टिपल अलील्स हे कसे तयार होतात, बाय इट अरायझेस बाय द म्युटेशन्स ऑफ द वाईल्ड टाईप ऑफ अ जीन. जे वाईल्ड टाईप ऑफ जीन असतं त्यांचं म्युटेशन होऊन हे मल्टिपल अलील्स म्हणजे मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अलील्स आर अराइज बाय द म्युटेशन्स. ज्यावेळेस म्युटेशन्स होतात त्यावेळेस काय होतं की वाईल्ड टाईपचे जीन आहे त्यांचं मल्टिपल अलील्समध्ये कन्व्हर्शन होतं. ओके, तर फॉर एक्झाम्पल दॅट इज द विंग पॅटर्न ऑफ द ड्रॉसोफिला. ओके, तर ड्रॉसोफिला ही काय आहे, एक माशी आहे. ओके, माशी किंवा त्याला आपण म्हणू जी काय असते त्याचं जे विंग पॅटर्न आहे त्यांचं जे आहे इट इज कॉल्ड ॲज अ मल्टिपल अलील्स. ओके, तर या ड्रॉसोफिलामध्ये काय दिसतं आपल्याला की इंट्राजेनिक इंटरॅक्शन दिसतं, म्हणजे काय मल्टिपल अलील्स इथे पाहायला मिळतात. ओके, तर हे जे डिफरंट अलील्स आहेत हे इन अ सिरीज शो डॉमिनंट रेसेसिव्ह रिलेशनशिप दाखवतात आणि त्यांच्यामध्ये आपल्याला कोडॉमिनन्स सुद्धा पाहायला मिळतं किंवा इनकम्प्लीट डॉमिनन्स सुद्धा पाहायला मिळतं अमॉंग देम. जसं की एक्झाम्पल इट इज द ड्रॉसोफिला. आता ड्रॉसोफिलामध्ये आपल्याला काय दिसतं की त्यांचे जे नॉर्मल विंग आहेत म्हणजे त्यांचे जे पंख आहेत ते कशाने डिनोट केल्या जातात, त्याचं फिनोटाईप काय आहे नॉर्मल विंग आणि त्याचं जिनोटाईप आहे VG+. ओके, तर हे एक नॉर्मल विंग असतं आणि त्याच्यात नंतर हे काय आहेत निक्ड विंग्स, नॉच्ड विंग आणि स्ट्रॅप विंग्स हे काय आहेत आणि वेस्टिजियल विंग्स हे काय आहेत डिफरंट जे अलील्स आहेत म्हणजे म्युटेशन्स आलेले आहेत या वाईल्ड टाईपच्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्या म्युटेशन्स आल्यामुळे आपल्याला काही ड्रॉसोफिला विंग्समध्ये कसे विंग्स दिसतात, निक्ड विंग्स दिसतात. इट इज द जिनोटाईप कसं आहे त्याचं VGNI. ओके, त्याच्यानंतर काही ड्रॉसोफिलाजमध्ये आपल्याला काय दिसतं नॉच्ड विंग्स आपल्याला पाहायला मिळतात, त्याला जिनोटाईप काय आहे त्याचा VGNO. त्याच्यानंतर काही ड्रॉसोफिलाजमध्ये आपल्याला त्याचे विंग्स कसे दिसतात स्ट्रॅप विंग्स दिसतात, इट इज कॉल्ड ॲज अ VGST. आणि काही ड्रॉसोफिलामध्ये आपल्याला विंग्सच पाहायला मिळत नाहीत म्हणजे त्यांच्यामध्ये विंग्सच नसतात, त्याला म्हटलं जातं वेस्टिजियल विंग्स. इट इज डिनोटेड ॲज जिनोटाईप ॲज अ VG. ओके, तर या ड्रॉसोफिलामध्ये आपल्याला विंग्सचे हे वेगवेगळे विंगचे पॅटर्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर हे जे नॉर्मल विंग आहे हे काय आहे डॉमिनंट आहे आणि या नॉर्मल विंगचे म्युटेशन्स होऊन हे वेगवेगळ्या
पॅटर्न, विंगचे पॅटर्न इथे तयार झालेले आहेत, जसं की निक्ड विंग, नॉच्ड विंग, स्ट्रॅप विंग किंवा वेस्टिजियल विंग्स. तर हे काय आहे, त्याचे वेगवेगळे पॅटर्न्स इथे तयार झाले आहेत विंगचे ड्यू टू अराइज ऑफ द म्युटेशन. ओके, आणि यांच्याचमध्ये आपल्याला काय दिसतं की इनकम्प्लीट डॉमिनन्स सुद्धा पाहायला मिळतं, तर को डॉमिनन्स सुद्धा पाहायला मिळतं. ओके, आणि यालाच काय म्हटलं जातं, मल्टिपल अलिल्स म्हटलं जातं. ओके, ह्याचा जो वाईल्ड टाईप आहे, जसं की याच्यात नॉर्मल विंग्स आहे, हा नेहमी काय असतो, डॉमिनंट असतो ऑल ओव्हर द म्युटेटेड अलिल्सवर. ओके, तर हा जो नॉर्मल विंग आहे हा काय आहे, डॉमिनंट आहे ओव्हर द ऑल द म्युटेटेड अलिल्समध्ये. म्हणजे जरी हा नॉर्मल विंग जर याच्यासोबत कंबाईन झाला तर नॉर्मल विंग काय करेल, डॉमिनंट करेल निक्ड विंग सोबत, नॉच्ड विंग सोबत, स्ट्रॅप विंग सोबत आणि वेस्टिजियल विंग्स सोबत. ओके, नाउ दिस इज द क्लासिकल एक्झाम्पल ऑफ द मल्टिपल अलिल्स विच इज द विंग पॅटर्न ऑफ द ड्रोसोफिला. त्याच्यानंतर अनादर एक्झाम्पल काय आहे मल्टिपल अलिल्स, दॅट इज द ब्लड ग्रुप ऑफ द ह्युमन बिंग्स, दॅट इज द ABO. हे ब्लड ग्रुप असतं ह्युमन बिंग्सचं, त्यांच्यामध्ये हे काय आहे, अनादर एक्झाम्पल आहे मल्टिपल अलिल्सचं. म्हणजे काय की इथे दोनच अलिल्स आहेत का, तर नाही, दोनपेक्षा जास्त आहेत. म्हणजे काय, A, B आणि O हा काय असतो, ब्लड ग्रुप असतो ह्युमन बिंग्समध्ये, आणि प्रत्येकामध्ये आपल्याला माहिती आहे की कोणामध्ये A असतो, B असतो किंवा O असतो. तर हे काय आहे, दिस इज द मल्टिपल अलिल्स आहे ब्लड ग्रुपिंगसाठी. म्हणजे जीन तर एकच आहे. ओके, ब्लड ग्रुपचा हा जो जीन आहे तो एकच आहे, पण याच्यामध्ये दोनपेक्षा जास्त आपल्याला अलिल्स म्हणजे मल्टिपल अलिल्स पाहायला मिळत आहे. म्हणून इट इज द अनादर एक्झाम्पल ऑफ द मल्टिपल अलिल, इट इज द ABO ब्लड ग्रुपिंग इन द ह्युमन बिंग्स. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द प्लिओट्रॉपी. आता हे जे प्लिओट्रॉपी आहे हे काय आहे, इंटरजेनिक इंटरॅक्शन आहे. म्हणजे काय, इंटरॅक्शन ऑकर बिटवीन द अलिल्स ऑफ डिफरंट जीन. म्हणजे डिफरंट जीन्समध्ये जेव्हा इंटरॅक्शन्स होतात, डिफरंट जीनमधल्या ज्या अलिल्समध्ये जेव्हा इंटरॅक्शन होतात त्याला म्हणतात इंटरजेनिक इंटरॅक्शन. ओके, तर इथे काय होतं आहे, सेम जीनमध्ये अलिल्स आहेत ज्यांच्यामध्ये इंटरॅक्शन घडतं, पण प्लिओट्रॉपीमध्ये काय दिसतं आपल्याला की डिफरंट जीनमधले जे अलिल्स आहेत त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन दिसतं. ओके, तर एक्झाम्पल इट इज द प्लिओट्रॉपी. आता प्लिओट्रॉपी कशाला म्हणू आपण, व्हेन सिंगल जीन कंट्रोल्स 2 और मोर डिफरंट ट्रेट. तर इथे काय करत आहे की एकच जीन काय करत आहे, कंट्रोल करत आहे दोन किंवा जास्त वेगवेगळे ज्या ट्रेट्स आहेत. ट्रेट्स म्हणजे काय, कॅरेक्टर. ओके, इनहेरिटेड कॅरेक्टर्सला काय म्हटलं जातं, ट्रेट म्हटलं जातं. तर डिफरंट ट्रेट किंवा कॅरेक्टर, दोन किंवा जास्त डिफरंट कॅरेक्टर कोण करत आहे, फक्त एक सिंगल जीन कंट्रोल करत आहे, त्यालाच काय म्हटलं जातं, प्लिओट्रॉपी किंवा प्लिओट्रॉपिझम म्हटलं जातं. ओके, तर दिस आता या प्लिओट्रॉपीचं एक्झाम्पल आहे दॅट इज द सिकल सेल ॲनिमिया. आता प्लिओट्रॉपीमध्ये आपल्याला काय दिसतं की द फिनोटिपिक रेशो इट इज द 1:2 इन्स्टेड ऑफ 3:1. ओके, तर या प्लिओट्रॉपीमध्ये आपल्याला काय दिसतं की 1:2 हा रेशो दिसतो, जसा की आपण पाहिला पण काय असतो, 3:1 असतो. पण इथे काय प्लिओट्रॉपीमध्ये आपल्याला 2:1 दिसतो, कारण की बिकॉज ॲज द डेथ ऑफ द रेसेसिव्ह होमोझायगोट. म्हणजे जो रेसेसिव्ह होमोझायगोट असतो त्याची अल्टिमेटली जेव्हा डेथ होते त्याच्यामुळे 3 मधला 1 गेला, म्हणजेच काय आहे 1:2 आपल्याला इथे फिनोटिपिक रेशो पाहायला मिळतो. ओके, नाउ द क्लासिक एक्झाम्पल ऑफ द प्लिओट्रॉपी इट इज द डिसीज ऑफ द सिकल सेल ॲनिमिया. ओके, सिकल सेल ॲनिमिया हा जो डिसीज आहे हे क्लासिक एक्झाम्पल आहे प्लिओट्रॉपीचं. तर सिकल सेल ॲनिमियामध्ये काय दिसतं आपल्याला की म्युटेशन्स झालेले असतात, दॅट इज द ग्लुटामिक ॲसिडमध्ये, ज्याच्यामुळे काय होतं की जो हिमोग्लोबिन आहे, हिमोग्लोबिनचा जो शेप आहे जो राऊंड असतो त्याचं काय होत असतं, त्याचं सिकल सेल म्हणजे अर्धचंद्र ज्याला म्हणतो आपण. ओके, तर अर्धचंद्रासारखा शेप होऊन जातो त्या ब्लड सेल्सचा, दॅट इज द RBCsचा. त्याला काय म्हटलं जातं, सिकल सेल ॲनिमिया म्हटलं जातं. ओके, तर हा जो सिकल सेल ॲनिमिया आहे हा कॉज कशामुळे होतो, जीन HBS. ओके, या जीनमुळे हा सिकल सेल ॲनिमिया होत असतो. ओके, त्याच्यानंतर नॉर्मल आणि हेल्दी जीन कसा असतो, RBCsचा, दॅट इज द HBA असा असतो. ओके, आणि हा जो HBA आहे हा काय आहे, डॉमिनंट असतो. ओके, तर आता मेंडेल्सच्या प्रिन्सिपलनुसार काय असायला पाहिजे की एक जीन काय करत आहे, कंट्रोल्स करत आहे एक कॅरेक्टर. पण कधी कधी आपल्याला याच्या केसमध्ये काय दिसत आहे की सिंगल जीन प्रोड्यूस काय करत आहे, दोन रिलेटेड आणि अनरिलेटेड
फिनोटिपिक एक्सप्रेशन इथे आपल्याला दिसत आहे. तर ते कसे दिसत आहे हे आपण पाहूया. विथ द एक्झाम्पल ऑफ द सिकल सेल. आता जर आपण घेतलं की सिकल सेल कॅरियर्स. ओके, आता सिकल सेल कॅरियर्स म्हणजे काय आहे, त्यांच्यामध्ये काय आहे की HbA आणि HbS हे दोन्ही जीन्स असतात. म्हणजे HbA आणि HbS म्हणजे एक जीन कसा आहे, हेल्दी जीन आहे, आणि एक जीन कसा आहे जो जीन काय करतो, सिकल सेल ॲनिमिया कॉज करतो तो आहे. ओके, त्यांना काय म्हटलं जातं, सिकल सेल कॅरियर. तर समजा इथे काय आहे की दोन्ही जे पॅरेंट्स आहेत ते कसे आहेत, सिकल सेल कॅरियर आहेत. ओके, तर आपल्याला असं हे दिसेल की त्याचं जिनोटाईप काय असेल, दॅट इज द HbA HbS. त्याच्यानंतर त्यांचे जे गमिट्स तयार होतील हे HbA HbS असे तयार होतील. ओके, त्याच्यानंतर त्यांचे जिनोटाईप ऑफ द ऑफस्प्रिंगचं कसं होईल, आता HbA सोबत येईल तर एक ऑफस्प्रिंग कसा असेल, HbA दॅट इज द नॉर्मल असेल एक ऑफस्प्रिंग. ओके, फिनोटिपिकली तो एकच असेल. त्याच्यानंतर हा HbS सोबत होईल तर हा एक काय असेल, सिकल सेल कॅरियर होईल. त्याच्यानंतर हा HbS HbS सोबत येईल, पुन्हा इथे काय सिकल सेल कॅरियर येईल हा. ओके, त्याच्यानंतर हा HbS सोबत हे होईल आणि इथे काय दिसेल आपल्याला, सिकल सेल ॲनिमिक. म्हणजे याच्यामध्ये काय दिसत आहे आपल्याला की दोन्ही जे सेल्स जीन्स आहेत ते कोणते आहेत, जे HbS आहे जे काय करत आहे की सिकल सेल ॲनिमिक करत आहे. आता हे सिव्हिअर कंडिशन इथे आल्यामुळे इथे काय दिसत आहे, हा जो ऑफस्प्रिंग आहे हा काय करेल, याची डेथ होईल. कारण की तो जगू शकणार नाही, कारण की ज्याचे जे RBCचे सेल्स आहेत ते सिकल सेल्स असतील. ओके, त्याच्यामुळे तो काय करेल, डाय करेल. कारण की दोन्ही जे जीन्स आहेत त्याचे कसे आहेत, सिकल सेल होणारे आहेत. ओके, तर त्याच्यामुळे आपल्याला फिनोटिपिक ऑफस्प्रिंग काय दिसेल की एक नॉर्मल दिसेल. ओके, याच्यामध्ये काहीच नाही आहे, HbS हा जीनच नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दोन कसे दिसतील आपल्याला, ज्याच्यामध्ये एक जीन काय आहे, सिकल सेल ॲनिमियाचा आहे आणि एक हेल्दी जीन आहे. असे दोन आपल्याला दिसतील, त्याला काय म्हणतो आपण, सिकल सेल कॅरियर्स म्हणतो. ओके, तर आपल्याला इथे काय दिसत आहे, आणि जो 1 एक झाला तो काय होणार आहे, त्याची डेथ होणार आहे. तर म्हणूनच इथे म्हटलेलं आहे की फिनोटिपिक रेशो काय असतो, 1:2 असतो ॲज द इन्स्टेड ऑफ द 3:1. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे की जो जीन आहे सिकल सेल ॲनिमियाचा हा काय आहे, लिथल आहे इन अ होमोझायगस कंडिशनमध्ये. या होमोझायगस कंडिशनमध्ये काय आहे, तो लिथल आहे. म्हणजे काय की त्याची डेथ होते आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, लिथल म्हणतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की सिकल सेल ट्रेट इन अ हेट्रोझायगस कॅरियर. म्हणून सिकल सेल जी ट्रेट आहे ती कुठे येत आहे, सिकल सेल कॅरियरमध्ये येत आहे. तर याच्यामध्ये काय दिसत आहे आपल्याला की 2 डिफरंट एक्सप्रेशन आर प्रोड्यूस बाय अ सिंगल जीन. तर एका सिंगल जीनमुळे आपल्याला काय दिसत आहे की 2 वेगवेगळ्या प्रकारचे एक्सप्रेशन इथे आपल्याला दिसत आहेत. ओके, तर जेव्हा मॅरेज होते 2 कॅरियर्समध्ये त्यावेळेस काय करतं की नॉर्मल सुद्धा प्रोड्यूस होऊ शकतं, कॅरियर्स सुद्धा प्रोड्यूस होऊ शकतो. आणि पण सिकल सेल ॲनिमिक जर होमोझायगस कंडिशन जर असेल तिथे तर त्याची काय होईल, डेथ होईल. आणि HbS हा जो लिथल जीन आहे हा काय करेल, डेथ ऑफ द बॅरियर करेल. म्हणजे जिथे होमोझायगस कंडिशनमध्ये आलेला आहे तिथे डेथ ऑफ द बॅरियर होईल. त्याच्यामुळे सिकल सेल ॲनिमिया डाय लिव्हिंग द कॅरियर्स अँड द नॉर्मल इन अ रेशो ऑफ द 1:2. म्हणूनच इथे 1:2 रेशोमध्ये आपल्याला इथे हा जो रेशो आहे हा इथे पाहायला मिळेल. ओके, तर यालाच काय म्हटलं जातं, प्लिओट्रॉपी. म्हणजे 2 डिफरंट एक्सप्रेशन इथे प्रोड्यूस झालेले आहेत बाय अ सिंगल जीन. एका सिंगल जीनमुळे 2 एक्सप्रेशन इथे तयार झालेले आहेत, त्यालाच काय म्हटलं जातं, प्लिओट्रॉपी म्हटलं जातं. ओके.